मरत चरायचा सोडून जा, लांब लांब जात जा. अरे ह्यो कधी आलो? हे थांबे काय रे सिद्धू, अरे वर्षभर तुझा काही गावात तोंड नाही, शिमग्यात नाही, मे महिन्यात नाही, आता गणपतीत पण गायब नाही, आज अचानक कसं? अरे गावात यायचा मन आहे पण काय करणार, अरे सुट्टी भेटत नाही रे. आणि भेटली तरी ती फक्त 2 दिवस. आणि ह्यो आज अचानक असं गावी, तो पण असं उघडो बनियनवर. अरे मी आज सकाळी झालो आणि आता निमंत्रण सांगायला गेलो होतो रे. कसला? अरे म्हाळाचं निमंत्रण. अरे उद्या आमच्या म्हातारीचा म्हाळ आहे आणि तुला उद्या म्हाळाचं जेवण बनवायला यायचं या. हा तसं उद्या मी घरीच हव, पण सगळं सामान जमवलंच ना? आणि उद्या काय काय करणारच? अरे मी सामान सगळा येतानाच आणलाय मुंबईसनं. आपल्याच उद्या ना पंचपक्वान करायचं आहे, जेवण, खीर, श्रीखंड, अरे मासं पण आहेत. म्हणजे अख्खी वाडीन नाव काढला पाहिजे की या पोरान म्हातारीचं जेवण एकदम चमचमीत केला. या बघ सिद्धू, राग मानून घेऊ नको. तुझी मेला म्हातारी वर्षभर जागेवर होती. अरे तुझ्या वाटेस डोलं लावून होती, माझा लेख आज येईल उद्या येईल, पण तू फोनवर भागवायचो, एकदा पण तेच बघाय नाही आलंस. आणि मेल्यावर फक्त पाणी पाजाय आलंस. बाकीची कारका आम्ही सगळी भावकीन केलेली. आणि आता ह्या वाडीत चमचमी जेवण घालून तू काय सिद्ध करणारस? अरे जिथे पण सुखाचा एक घास तर तिच्या तोंडात टाकतस ना, तर तिच्या आत्म्यात शांती लाभली असती. अरे म्हणतस तर तू बरोबर आहे रे, पण 4 चौकाप्रमाण कार्य तर उरकला पाहिजे. अरे कार्य ह्या कार्यासारखाच केला पाहिजे ना. उगाच तर त्याचा बावो करून फायदा काय? जिथे पण हड आणि मेल्यावर रड. ठीक आहे आता मी येतो. अरे अजून अर्ध्या वाडीस निबंधन द्यायचा बाकी आहे अजून.